नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आरआरबी एनटीपीसी मागील वर्षांचे प्रश्न सिरीज आपण चालू केले आहे. आज आपण भाग 14 मध्ये टॉप 30 प्रश्न बघणार आहोत. याआधी मी 13 भाग अपलोड केलेले आहेत, तर ज्याने कोणी बघितले नसेल तर ते व्हिडिओज नक्की बघा, म्हणजे त्या प्रश्नांचाही उपयोग तुम्हाला एक्झाम मध्ये होईल. चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरू करूया. प्रश्न पहिला, लक्षद्वीप समूह कोणत्या समुद्रात आहे? याचं उत्तर आहे अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप समूह आहे. प्रश्न दुसरा आहे, टोमॅटो हे काय आहे? टोमॅटो हे एक फळ आहे. प्रश्न तिसरा, फुलांच्या कळीपासून काय मिळते? तर याच्यापासून आपल्याला लवंग मिळते. प्रश्न चौथा, युरोपचे खेळाचे मैदान असे कोणाचे टोपणनाव आहे? तर आहे स्वित्झर्लंड याचे. प्रश्न पाचवा, सर्वात जुनी स्मारके कोणती आहेत? तर उत्तर आहे याचं अजिंठा लेणी ही सर्वात जुनी स्मारक आहे. प्रश्न सहावा, सार्कचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचे अध्यक्ष आहेत एच.एम. इर्शाद. प्रश्न सातवा, अमेरिकन डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स हे कोणी लिहिला होता? त्याचं उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन याने हा लिहिला आहे. प्रश्न आठवा, प्राचीन ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कोठे झाली? तर याचं उत्तर आहे ग्रीस. प्रश्न नववा, बोरोबुदरचे प्रसिद्ध बौद्ध मंदिर कोठे आहे? तर याचं उत्तर आहे जावा, इंडोनेशियामध्ये. प्रश्न दहावा, प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मदुराई येथे. प्रश्न अकरावा, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे गंगा नदी. प्रश्न बारावा, भारताचे प्रक्षेपित केलेला पहिला उपग्रह कोणता आहे? त्याचं उत्तर आहे आर्यभट्ट. प्रश्न तेरावा, द ग्राउंड बिनेथ हर फीट चे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे सलमान रश्दी. प्रश्न चौदावा, राज्यघटनेत मूलभूत अधिकारांचा उल्लेख कोणत्या भागात केलेला आहे? त्याचं उत्तर आहे भाग 3 मध्ये. प्रश्न 15वा, रेल्वे भरती नियंत्रण मंडळाची स्थापना कधी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे 27 एप्रिल 1998 रोजी. प्रश्न 16वा, क्युबिझमची स्थापना कोणी केली होती? त्याचं उत्तर आहे पाब्लो पिकासो यांनी. प्रश्न 17वा, कर्करेखा भारतातील किती राज्यांमधून जाते? त्याचं उत्तर आहे एकूण 8 राज्यांमधून. प्रश्न 18वा, कल्याणकारी राज्याची संकल्पना कोणत्या तत्वांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे धोरणात्मक निर्देश. प्रश्न 19वा, भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते. प्रश्न 20वा आहे, 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई कोणामध्ये झाली होती? त्याचं उत्तर आहे अहमद शाह अब्दाली आणि मराठा. प्रश्न 21वा, गोलकोंडा येथे कोणत्या घराण्याचे राज्य होते? त्याचं उत्तर आहे कुतुबशाही. प्रश्न 22वा, रणथंबोर अभयारण्य कोठे आहे? त्याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 23वा, सोन्याची सापेक्ष घनता किती आहे? त्याचं उत्तर आहे 19.30. प्रश्न 24वा, घनकोनाचे एकक काय आहे? त्याचं उत्तर आहे स्टेरॅडियन. प्रश्न 25वा, बर्फासाठी फ्युजनची विशिष्ट उष्णता किती आहे? त्याचं उत्तर आहे 80 कॅलरीज प्रति ग्रॅम. प्रश्न 26वा, डायनॅमोचे कोणत्या स्टीलचे बनलेले आहे? उत्तर आहे आर्मेचर. प्रश्न 27वा, गेटवे ऑफ इंडिया कोणत्या साली बांधण्यात आले? त्याचं उत्तर आहे 1911 मध्ये. प्रश्न 28वा, भारत एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक कधी बनला? त्याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी.
प्रश्न 29वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरुवातीच्या काळात अध्यक्ष कोण होते? त्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न 30वा. एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट म्हणजे राज्याचा कारभार कोणाच्या ताब्यात असतो? त्याचं उत्तर आहे राज्याच्या राज्यपालांकडे. तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेन तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.